नमस्कार मंडळी, तुहेरी माझा बिंदूचा 10 फेब्रुवारीचा फ्रेश असा लिहू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. काल आपण पाहिलेलं असतं, ईश्वरी म्हणते सर जाणे माझ्याकडे पाठ करून जाण्या अगोदर माझ्या प्रश्नाचा आधी उत्तर जर द्या. अर्णव म्हणतो कोणता प्रश्न तुझा? तर ती ईश्वरी म्हणते की आपल्या नात्याचं काय, आपल्या प्रेमाचं काय, असं म्हणल्यानंतर अर्णव विचार करतो आणि म्हणतो की काही नाही, जगासाठी फक्त आपण नवरा बायको आहोत, लवलेस लाईफच तुला जगावं लागणार आहे असं आता अर्णव स्पष्ट सांगतो. असं सांगितल्यानंतर ईश्वरी बघा त्याच्याकडे बघतच राहते. अर्णव पुन्हा निघायला लागतो तर ईश्वरी म्हणते की पण ज्यावेळेस माझी आई निर्दोष आहे हे जर का समजलं तर मग तेव्हा काय करणार तुम्ही? आता असं म्हणल्यानंतर अर्णवला तर काही बोलायचंच कळत नाही. अर्णव गप्पच बसतो. ईश्वरी म्हणते बोला ना सर, मग मला प्रेम मिळेल ना? आता असं म्हणल्यानंतर तरीही अर्णव काहीच बोलत नाही. आता गप्पच बसतो आणि ईश्वरी म्हणते की या नात्यामध्ये मला प्रेम मिळेल ना हो सर? आता अर्णव बघा ईश्वरीकडे म्हणतो आणि पुढे जातो. तर ईश्वरी पुन्हा म्हणते सर अशी पाठ दाखवून प्रश्न नाही तो सुटत. आता आणि म्हणते की बोलल्याने मन मोकळं होतं सर. आता ईश्वरीने असं म्हटल्यानंतर अर्णव म्हणतो की नात्यामध्ये कडवटपणा आला ना की मग मनात प्रेमाचा गोडवा इम्पॉसिबल आहे असं म्हणून अर्णव आता तिथून निघून जातो. आता अर्णव गेल्यानंतर ईश्वरीसुद्धा मनातल्या मनात विचार करते आणि ती थोडीशी पॉझिटिव्ह दाखवलेली आहे. ईश्वरी म्हणते की हम इंदौर से है सर, हमें मीठा बहुत पसंद है असं म्हणते आणि म्हणते की बघा आपली प्रेम कहाणी हे अगदी सगळ्यात जगावेगळीच होणार आहे असं म्हणून ईश्वरी स्माईल करते आणि स्वतः कामाला लागते. आता ईश्वरी तिचं काम करत असते. वल्लरी इतक्यातच तिथे येते आणि म्हणते की अरे वा, लग्नाची बोली होणार आहे म्हणून ही तयारी सुरू आहे का तुझी सगळी? आता ईश्वरी तिला काहीच उत्तर देत नाही. वल्लरी म्हणते पण मी काय सांगितलंय हे लक्षात आहे ना तुझ्या? आता वल्लरी मुद्दामून इथे तिला डिवचत असते आणि ईश्वरीला वल्लरी म्हणते की तुला काही जरी वाटलं तरी तुझी बहीण माझ्या आकाशची बायको म्हणून या घरात येणार नाही, कळलं का तुला? असं वल्लरी मुद्दामून म्हणत असते आणि पुढे म्हणते की बाकी मार, किती उड्या मारायच्या तेवढ्या उड्या तुला, पण उपयोग नाही होणार. आता ईश्वरी एकदम छानपणे तिला बोलते. म्हणते मामी पण लग्नाच्या गाठी ह्या वरती बांधलेल्या असतात, त्या थोड्या आपल्या हातात असतात, शेवटी जे देवाच्या मनात असतं ना तेच होणार ना, असं ईश्वरी अगदी समंजस्याने वल्लरीला बोलते आणि पुढे म्हणते की मामी प्लीज तुम्ही. आणि आता वल्लरी तिच्याकडे हात करते आणि तिथून निघून जाते, तिला काहीच बोलत नाही. आता वल्लरी गेल्यानंतर ईश्वरी म्हणते बापरे नमोताई तुझं कसं होणार आहे देवालाच माहिती, असं म्हणून आता ईश्वरी स्माईल करते. आता आपण पाहतोय की दुसरा सीन. आता दुसऱ्या सीनमध्ये आपण पाहतोय की ईश्वरी सगळ्यांना चहा देते आणि म्हणते की बरं आई बाबा कसे आहेत, कारण तिची आई आलेली असते ना. तिची आई म्हणते बाबा ठीक आहेत, त्यांना पण खरी यायची खूप इच्छा होती पण काय ना की ते जास्त वेळ बसू शकत नाहीत ना. हो पण पुढच्या कार्यक्रमाला ते नक्की येणार आहेत. आजी म्हणतात हरकत नाही हो, आम्ही समजू शकतो म्हणून. आता असं म्हटल्यानंतर ईश्वरी म्हणते की आई मला आता इतकं बढिया वाटतंय ना की शेवटी नमुताई आणि आकाश भाऊजींच्या अगदी मनासारखं होतंय ते, असं ईश्वरी म्हणत असते. आता सगळेजण खुश दाखवलेले आहेत आणि सगळे आनंदी असतात. इतक्यातच मामा म्हणतात की हां पण सुनबाई तुला आज एक गोष्ट ठरवावी लागणार आहे. आता असं म्हणल्यानंतर ईश्वरी म्हणते काय मामा? तर तू नम्रताबरोबर कशी वागणार आहेस हे तुला ठरवावं लागणार आहे, म्हणजे मोठी जाऊ म्हणून का धाकटी बहीण म्हणून? आता ईश्वरी म्हणते की मला ताईची धाकटी बहीण म्हणूनच राहायला जास्त आवडेल, असं ईश्वरी म्हणते. आता सगळ्यांना कौतुक वाटतं ना आणि सगळे हसायला पण लागतात. आता लगेच अर्णव म्हणतो म्हणजे हिला अजूनही ग्रो व्हायचंच नाही आहे. तर ईश्वरी म्हणते काय सर, असं म्हणते. मामासुद्धा म्हणतात काय हे अर्णव म्हणून. आता आपण पाहतो की अर्णव अजिबात ईश्वरीच्या आईशी बोलत नसतो. नम्रता म्हणते इशू मला तर वाटलं होतं की मोठी जाऊ म्हणून धाक दाखवशील तू, तर हिला तर छोटी बहीण म्हणून लाडच करून घ्यायचे स्वतःची, असं नम्रतासुद्धा म्हणते. आता सगळेजण छान आनंदी असतात, हसरं वातावरण असतं. इतक्यातच आजी म्हणतात की बरं आता जरा महत्त्वाची बोलणी करूयात का? साखरपुडा तर झालाच आहे, आता लग्नाची सुपारी फोडून पुढची बोलणी करूयात. म्हणजे कसं की लग्न कुठे करायचं, काय करायचं, कसं करायचं हे आजच सगळं ठरवून ठेवूया. इतक्यातच सुप्रिया म्हणते की हो पण आकाशची आई कुठे दिसत नाही आहे आणि अंजलीताई त्यासुद्धा कुठे दिसत नाही आहेत. आता असं म्हणल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तर सगळेजण शांतच बसतात. आता काय उत्तर द्यावं ना, काहीच कळत नाही. सुप्रिया म्हणते की नाही म्हणजे मुलांच्या लग्नाची बोलणी आहेत आणि मुलाची आई आणि ताईच हजर नाही आहे म्हणून विचारलं.
आजी म्हणतात की हे बघा अंजली जी आहे ना तर तिला डॉक्टरने अंडर ऑब्झर्वेशन ठेवलं आहे. सुप्रिया म्हणते अगदी देवा बऱ्याच ना होत्या. आजी म्हणतात हो हो काळजी करण्यासारखं काही नाही आहे पण उगाच रिस्क नको म्हणून डॉक्टरने ॲडमिट केलं आहे म्हणून. सुप्रिया म्हणते हो हो बरोबर आहे म्हणून. आणि पुढे म्हणते की हो पण आकाशची आई कुठे आहे म्हणून. तर आता असं म्हटल्यानंतर सगळेजण पुन्हा एकदा गप्प बसतात ना. आजी फक्त म्हणतात की वल्लरी आणि मामाकडे बघतात. आता मामा आणि ईश्वरी एकमेकांकडे बघत असतात. आता ईश्वरी लगेचच म्हणते की आई अगं ते काय झालं ना की त्यांचं एक महत्त्वाचं काम होतं म्हणून आता लगेच सुप्रिया म्हणते महत्त्वाचं अगं इथे मुलांच्या लग्नाची बोलणी आहे आणि दुसरं महत्त्वाचं काय असू शकतं ना असं आता सुप्रिया मामाकडे बघून बोलते. आता इतक्याच ईश्वरी म्हणते नाही अगं खरंच अर्जंट खूप महत्त्वाचं काम होतं. इतक्यातच मामा ईश्वरीला थांबवतात आणि म्हणतात हे बघ ईश्वरी थांब जरा आपण सगळे यांना सांगूयात. कुठलंही नातं आहे ना ईश्वरी हे खोटंच्या नात्यावर उभं नाही राहू शकत कुठलंच नातं असं मामा म्हणतात. तर सुप्रियाला तर काही कळतच नाही की नक्की हे कशाबद्दल बोलतायत म्हणून. आता बराच वेळ शांतता दाखवलेली आहे आणि त्याच्यानंतर मामा म्हणतात की हे बघ आई कधी ना कधी यांना सगळं काही कळणारच आहे. मग आजच सांगितलं आपण तर मग बिघडलं कुठे नाही का असं मामा म्हणतात. आता सुप्रिया म्हणते की म्हणजे अहो नक्की काय झाले म्हणून. तर मामा म्हणतात की कसं आहे सुप्रिया वहिनी ना की आम्हा सगळ्यांना आकाश आणि नम्रताच हे लग्न अगदी मनापासून मान्य आहे पण आकाशच्या आईला म्हणजेच वल्लरीला हे अजूनही पटत नाही आहे. आता सुप्रिया म्हणते पटत नाही आहे म्हणजे. आता मामा म्हणतात की हो म्हणजे ती कुठेही अर्जंट कामासाठी वगैरे गेलेली नाही आहे तर तिला या कार्यक्रमाला थांबायचं नव्हतं म्हणून मुद्दामून ती बाहेर गेली आहे असं मामा म्हणतात. आणि एवढं सगळं झालं तरी अजूनही सुप्रिया आणि वल्लरीची भेट झालेली नसते की आकाशची आई म्हणून. आता पुढे मामा म्हणतात की तिच्या वतीने मी तुमची माफी मागतो आणि मामा हात जोडतात सुप्रियासमोर. सुप्रिया म्हणते नाही हो तुम्ही का माफी मागताय. मामा म्हणतात अहो नाही हो खरंच आम्हाला माफ करा. आता असं म्हणल्यानंतर सुप्रिया 2 मिनिटं विचारच करायला लागते की बापरे आता काय बोलायचं म्हणून. आता ईश्वरीलाही समजत नाही सगळेजण शांतच असतात. आता पुढे मामा म्हणतात अरे पण मी काय म्हणतो आम्हाला तर मान्य नाही या दोघांचं लग्न मग पुढची बोलणी करायला काय हरकत आहे नाही का असं मामा म्हणत असतात. आणि आपण पाहतोय की सगळ्या जणांना हे पटतं पण सुप्रियाला हे नाही पटत. सुप्रिया म्हणते की नाही नको मी नाही करू शकणार पुढची बोलणी असं सुप्रिया म्हणते. सगळेजण एकदम घाबरतात ना असं म्हटल्यानंतर. आता काय होईल ना पुढं असं सगळ्यांना थोडंसं वाटतं. आणि प्रेक्षकांनो तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे. आता आपण पाहतोय की सुप्रिया उठून उभारते आणि म्हणते की मला नाही पटत आहे हे बघ. आणि ईश्वरी म्हणते अगं आई तू हे काय बोलतीस तू. सुप्रिया म्हणते हे बघ ईश्वर अगं आकाशच्या आईला जर हे लग्न मान्य नसेल त्या जर कुठल्याच कार्यक्रमाला हजर राहणार नसतील तर मी आई म्हणून माझं मन होईल का गं की माझ्या नम्रताला या घरात देण्याचं सांग ना. आता सुप्रियासुद्धा अगदी बरोबर बोलत असते. आजीसुद्धा शांत बसून हे सगळं ऐकत असतात कारण आजीनंही सुद्धा कुठे ना कुठे ही गोष्ट मनाला पटतच असते. आता सुप्रिया पुढे म्हणते की लग्न म्हणजे फक्त मुला मुलीचं नातं नाही तर 2 कुटुंब आपापसात जोडली जातात आणि आपण असं कसं काय करू शकतो असं सगळं सुप्रिया बोलत असते. पुढे म्हणते की आणि मनापासून जर का स्वीकारला असेल तरच या नात्याला काहीतरी अर्थ असेल ना नाहीतर काय अर्थ आहे असं म्हणल्यानंतर सगळेजण शांतच बसतात. कोणाला काय बोलावं ते कळतच नाही. मामांना आणि आजीला सुद्धा हे सगळं पटत असतं. सुप्रिया आता हात जोडते आणि म्हणते की आजींसमोर म्हणून आई मला काय वाटतं की आकाशच्या आईच्या होकाराची आपण वाट पाहूयात म्हणून. आता आजीसुद्धा नमस्कार असं म्हणतात. आणि आता सुप्रिया आणि नम्रता या दोघीजणी आता तिथून निघून चाललेल्या असतात आणि ईश्वरी म्हणत असते अगं पण आई. आता सुप्रिया म्हणते की मला माफ करा आई पण आता आम्ही निघतो म्हणून. आणि ईश्वरी म्हणत असते की आई प्लीज. तर सुप्रिया म्हणते इशू मला जे वाटतंय ना तर ते मी तुला सांगितलं प्लीज आत्ता आम्हाला थांबवू नकोस असं सुप्रिया म्हणते. आणि नम्रताला म्हणते की चल नमून. नम्रताच्या राक्षसाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. आकाशलाही वाईट वाटत असतं आणि हे सगळं घडले ते वल्लरीमुळं. आता सुप्रिया म्हणते नमू चल निघूया आपण. आता नम्रता आई पण अगं पण असं म्हणत असते तर सुप्रिया म्हणते चल म्हटलं ना तुला. आता ती सुप्रिया नम्रताचा हात धरून तिथून निघून जाते. जाताना एकदा नौकरीसुद्धा पाहते आणि आपण पाहतो की सुप्रिया नम्रताला घेऊन जाते. ईश्वरी तिच्या मागे धावते अगं आई प्लीज थांब म्हणून.
आकाश पण मागे जातो, पण काही केले सुप्रिया काही थांबत नाही. आता आपण पुढचा सीन पाहतोय. सुप्रिया आणि नम्रता घरी येतात. आता नम्रता रडतच असते. सुप्रिया म्हणते, नमो बास कर आता डोळे गाळणं, अगं तुझ्या मनासारखं व्हावं म्हणून मी आले ना तिकडे. तर आता नम्रता म्हणते, मग का नाही होऊ दिलं माझ्या मनासारखं, सांग ना. आकाश सरांची आई सोडली तर बाकी सगळ्यांना मान्य होतं ना गा हे. तर सुप्रिया म्हणते, नमो अगं आकाशची आई तुझी होणारी सासू आहे, आणि जर का सासूला जर काही लग्न मान्य नसेल तर तुझा संसार सुखाचा होणार आहे का. आता सुप्रिया खूप सांगायचा प्रयत्न करते नम्रताला. तिला म्हणते की अगं आई म्हणून मला तुझी काळजी वाटणार नाही का. नम्रता म्हणत असते, अगं पण आई. आता सुप्रिया म्हणते, नमू तुला कळत नाही का, बाकीच्या सगळ्यांपेक्षा त्यांची संमती असणं खूप जास्त गरजेचं आहे गं. आणि नम्रता म्हणते, आणि मग आमच्या मनाचं काय, सांग ना. आमच्या मनाचं काय, माझ्या मनाचं काय. अगं का जिंदगीभर स्वतःच्या मनाची मी समजूतच काढायची. सुप्रिया म्हणते, तसं नाही आहे का बाळा. आता लगेचच नम्रता म्हणते, माझं ना नशीबच फुटकं आहे गाई, असं म्हणून रडायला लागतं. आणि पुढे म्हणते की मला नाही हक्क स्वप्न पाहण्याचा आणि खुश राहण्याचा, मला नाही आहे का हक्क आनंदी राहण्याचा, असं म्हणून नम्रता आता खूपच गोंधळ करायला लागते. आणि म्हणते की सतत दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद मानायचा आणि आनंद मानायचा आणि स्वतःच्या जिंदगीमध्ये कधीच आनंद मिळणार नाही असं हेच खरे वाटतंय. आणि मला ना आई, मला खूप कंटाळा आहे गं, मला ही जिंदगीच नको वाटायला लागली. आणि म्हणते की आई अगं असं जगण्यापेक्षा मी मेलेले बरं, असं म्हणून पळत पळत किचनमध्ये काही येते आणि तिथला चाकू घेते आणि स्वतःचा हातच कापायला लागते. सुप्रिया तिला खूप अडवत असते, पण नम्रता म्हणत असते की नाही आई, मला नाही जगायचं आहे, मरू दे. सुप्रिया तिचा हात खेचते. दोघींची जटापट चालू होते आणि सुप्रिया आता जोरात नम्रताच्या कानाखाली एक ठेवून देते आणि म्हणते की याद राख, पुन्हा जर का असा विचार केलास तर. कारण नम्रता खूप रडत असते, हायपर झालेली असते आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असते. आता शिथोबाडीत दिल्यानंतर नम्रता खूप रडायला लागते आणि आई म्हणून आता सुप्रियाच्याच गळ्यात पडून खूप रडते की आई असं कसं काय झालं म्हणून. आणि सुप्रिया तिला समजावून सांगत असते की नमू अगं शांत हो बाळा, शांत हो, सगळ्या गोष्टी होतील म्हणून. आणि आपल्याला दाखवलं की नम्रता खूपच रडत असते. आणि आता आपण पाहतोय की पुढच्या सीनमध्ये आपण पाहतोय आजी मामा म्हणत असतात, या वल्लरीच्या स्वभावापुढे अगदी हात टेकले बाबा मी. आणि अरे स्वभाव चांगला असेल ना तरच मनं जोडतात, नाती घट्ट होतात. मामा म्हणतात, आई मला मान्य आहे की तुझं बोलणं, पण काय करणार ना. आणि पुढे म्हणतात की खरं तर चूक आई या सगळ्यात ना माझीच आहे. आणि म्हणतात की नातं टिकवण्यासाठी मी गप्प राहिलो का इतके वर्ष, सगळं काही सहन करत राहिलो या वल्लरीसमोर. आणि म्हणतात की वल्लरीला मी सूट दिली आणि फावलं मग तिचं. आजी म्हणतात, अरे पण आपल्या मुलाचा आनंद आहे हेही तिला दिसत नाही आहे का. मामा म्हणतात की स्वभावाला कोणतंही औषध नसतं आई, आता काय करायचं, असं मामा म्हणत असतात. आणि पुढे आपण पाहतोय की हे दोघं जण रूममध्ये बोलत असतात आणि ईश्वरी इतक्यातच चहा घेऊन येते आणि हे सगळं ऐकते. आजी म्हणतात, कशी काळजी करू नको, त्यांनी विचारलंच ना की आकाशची आई कुठे आहे म्हणून, मी आमंत्रण दिलं होतं त्यांना आणि माझ्याकडेच या प्रश्नाचं उत्तर नाही. आता मामा आणि आजी हे दोघं जण एकमेकांशी बोलत असतात आणि ईश्वरी दाराआड उभारून जे चहा घेऊन आलेली असते हे सगळं चुकून तिच्या कानावरती पडतं. आता आपण पाहतोय की पुन्हा इकडे सुप्रियाचा सीन. आता सुप्रिया तिच्या नवऱ्याच्या रूममध्ये येते आणि आता त्याला सांगत असते की नमूला कसं सांगायचं ना, तर तेच मला कळत नाही हो, मी खूप प्रयत्न केला पण नम्रता माझं ऐकतच नाही आहे. आई म्हणून मीच कुठेतरी कमी पडत असणार, मी तिच्या भल्याचाच विचार करते, मी भल्याचाच समजवते, पण ही मुलगी ऐकूनच घ्यायला तयार नाही आहे हो, असं ती ईश्वरीच्या वडिलांशी बोलत असते. आता पुढे सुप्रिया म्हणते की अहो लग्न म्हणजे फक्त काही नवरा बायकोचं नातं नसतं ना हो, एक घरातल्या प्रत्येकाशी नमूचं नातं असणार आहे. इथे तिच्या सासूलाच ती सून म्हणून जर का नको असेल तर रोज घरात नवीन कटकटी होत राहणार, एवढी साधी गोष्ट कशी काय कळत नाही आहे या नम्रताला, असं सुप्रिया तिच्या नवऱ्याला सांगत असते. आणि पुढे बघा सुप्रिया आता बेडवरती बसते आणि म्हणायला लागते की अहो ऐका ना, मला सांगा ना मी काय करायला हवं होतं हो, असं सुप्रिया म्हणत असते. आणि पुढे म्हणते की आकाशच्या आईला हे लग्न नको आहे हे माहिती असताना सुद्धा मी परवानगी द्यायला हवी होती का हो. आता ईश्वरीचे बाबा सुद्धा विचार करायला लागतात. सुप्रिया म्हणते, आजकालच्या मुलींना नाही कळत की संसार म्हणजे नेमकं काय आहे ते, एका चुकीच्या निर्णयामुळे आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये म्हणून मी हा निर्णय घेतला. आता ते ईश्वरीचे वडील डोळ्यांनी सांगत असतात की शांत राहा म्हणून. सुप्रिया म्हणते, अहो काय सांगताय तुम्ही, मी शांत राहू, अहो कशी शांत राहू सांगा ना, अहो मी कशी गप्प बसू सांगा ना, परवानगी देऊ का मी त्यांना, तुमचा विषय तुम्ही ठरवा, असं विचार करायचा आई वडील म्हणून आपण, असा विचार करायचा का, असं सुप्रिया म्हणत असते. तर आता बघा आता हे सुप्रियाचा जो नवरा आहे ना, तर तो हात त्यांचा थरथर कापत असतो आणि आता ते सुप्रियाच्या हात आहे ना, मग सुप्रिया त्यांच्या हातावरती हात ठेवते, त्यांचा हात हातात घेते, असा हा सीन बराच वेळ दाखवलेला आहे. आणि त्याच्यानंतर
ते नम्रताचे वडील तिला काहीतरी सांगू इच्छितात असतात खरं तर. आता सुप्रिया म्हणते की त्यांच्या हातात हात देते आणि ते डोळे असं बंद करून उघडझाप करून काहीतरी सांगत असतात. सुप्रिया म्हणते काय मी परमिशन देऊ त्यांना. आता असं म्हणल्यानंतर ते पुन्हा एकदा डोळ्यांची पापणी अशी उघडझाप करतात. याचा अर्थ की ते डोळ्याने इशारे देऊन सांगत असतात की नम्रताने आकाशच्या लग्नाला परमिशन दे म्हणून. आणि आता आपण पाहतोय की पुढचा सीन. राजेश शिर्केंच्या घरामध्ये सगळेजण डायनिंग टेबलवरती बसलेले असतात. आजी म्हणत असतात मला नाही वाटत की नम्रताची आई कुठे चुकली म्हणून. अहो ते मुलीची आई म्हणल्यानंतर ते असा विचार करणारच ना, असं काही तर आजी बोलत असतात आणि म्हणतात की शेवटी मुलगी द्यायची ना त्यांना या घरामध्ये, त्यामुळे त्या तर अशा बोलणारच. आकाश म्हणतो मॉम थांबली असती तर हा प्रॉब्लेम झालाच नसता आजी. इतक्यातच मामा म्हणतात आकाश अरे तुझी मॉम किती हट्टी आहे ते तुला माहिती आहे ना. आजी म्हणतात अरे हो, पण मुलाच्या सुखापोटी काही मोठं असतं का सांग बरं. आणि म्हणतात की काय हे बेताल वागणं, जर काही थांबली असती तर काय बिघडलं असतं. मामा म्हणतात अगं आई वल्लरीला समजावणं म्हणजे भिंतीवरती ढोका पटण्यासारखं आहे असं मामा म्हणतात. आता बघा सगळेजण शांत असतात, कोणाला काही बोलावं ते कळतच नाही. इतक्यातच मामा विचार करतात थोडा वेळ आणि म्हणतात की ईश्वरी मी काय विचार करतो की आपण तुझ्या घरी जाऊन तुझ्या वडिलांशी एकदा जर का बोललो तर. आता ईश्वरी म्हणते की नाही मामाजी, या घरात जोपर्यंत सगळ्यांना हे नातं मान्य होत नाही ना तोपर्यंत आई या लग्नाला होकार देणारच नाही असं आता ईश्वरीने पण सांगून टाकलेलं असतं. आता सगळीकडे सायलेंट असं वातावरण असतं. पुढे ईश्वरी म्हणते की असं कोणाला तरी दुखवून नातं नाही जोडणार ती, मला माहिती आहे असं ईश्वरी म्हणत असते. आपण पाहतोय की आता अर्णव म्हणतो की मग आता काय करायचं, एकीकडे मामी ऐकायला तयार नाही आणि एकीकडे तुझी आई ऐकायला तयार नाही आहे. आकाशाने नम्रताचा विचार कोणी करतच नाही आहे असं अर्णव म्हणत असतो. आता सगळेजण शांत असतात. इतक्यात ईश्वरीचा फोन वाजतो आणि ईश्वरी म्हणते आईचाच फोन आहे म्हणून. आता ईश्वरी म्हणते बोल ना गाई. सुप्रिया म्हणते ईशू मी घरी आल्यावर तुझ्या बाबांशी बोलले आणि तुला हेच सांगायचे की. ईश्वरी म्हणते आई काय झालं आई बोल ना. सुप्रिया म्हणते ईशू मी तयार आहे नम्रता आणि आकाशच्या लग्नासाठी म्हणून आणि आज बोलणी करण्यासाठी सुद्धा. ईश्वरीला लगेच आनंद होतो ना, काय म्हणून जोरात ओरडते आणि म्हणते की खरंच सगळेजण बघायला लागतात की ईश्वरी एवढ्या आनंदाने काय म्हणते म्हणून. मामा सुद्धा इशाऱ्याने विचारत असतात. ईश्वरी म्हणते अगं पण हे सगळं अचानक कसं काय. तर लगेच सुप्रिया म्हणते मी भेटल्यावरती तुला हे सगळं सांगेन ना, तो फक्त आजींना निरोप दे की आम्ही सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमाला येऊ म्हणून. आता असं सुप्रिया म्हणल्यानंतर इकडे नम्रता सुद्धा ऐकत असते. सुप्रिया फोनवर बोलते ते आणि इकडे ईश्वरी म्हणते की बरं चालेल सांगते मी आजींना ठेवते म्हणून. आता ईश्वरी सुद्धा फोन ठेवते आणि इकडे दाखवले की सुप्रियाच्या नवऱ्याला सुद्धा जरा हायसं वाटतं की आपण परमिशन दिली म्हणून. इकडे ईश्वरी सांगते की आई नमवतोय आणि आकाश भाऊजींच्या लग्नाला तयार आहे म्हणून. सगळेजण आनंद वाटतात सगळ्यांना. आकाश लगे आईचं जर वाट म्हणून उभा राहतो. आता ईश्वरी म्हणते आईने सांगितले मला की आजी ठरल्याप्रमाणे आम्ही संध्याकाळी सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमाला येऊ म्हणून असं आजीनं सांगते ईश्वरी. आता लगेचच मामा म्हणतात उत्तम म्हणून. मामा सुद्धा खूप खुश होतात आणि आकाशकडे बघून म्हणतात काय आकाश आता खुश ना तू. आता आकाश सुद्धा हो म्हणतो. आता सगळेजण हसत असतात. आता आजी म्हणतात बघा बघा चेहरा कसा खुल्ला आहे बघा लगेचच आकाशचा. आता आकाशची जरा सगळेजण मजा करतात. आता ईश्वरी म्हणते की बरं संध्याकाळच्या कार्यक्रमाची लगेच मी तयारीला लागते आलीच मी असं म्हणून. आता ईश्वरी सुद्धा तयारी करण्यासाठी निघून जाते. आता अर्णव म्हणतो की बस आता खाली आणि आता आजी मामा सगळेजण आकाशला चिडवत हसत असतात. आता आपण इकडे पुढचा सीन पाहतोय तो म्हणजे नम्रताच्या घरचा. नम्रताने फोनवरचं बोलणं ऐकलेलं असताना आई म्हणून पळत येते आणि आता सुप्रियाला मिठीच मारते की आई थँक्यू म्हणून. आणि आता सुप्रियाचा सुद्धा नाईलाज असतो ना नम्रता पुढे, कारण तिला परमिशन द्यावीच लागली होती तिच्या लग्नासाठी. आता आपण पाहतोय की नम्रता लगेचच तिच्या बाबांकडे सुद्धा जाते आणि थँक्यू बाबा म्हणून तिच्या वडिलांच्या सुद्धा गळ्यात पडते. आता आपण लगेचच पुढचा सीन पाहतोय ती म्हणजे मामाने त्यांच्या घरामध्ये डायरेक्ट सुपारीच फोडलेली असते आणि सुपारी फोडल्यानंतर आता मामा जोरात मोठ्या आवाजात म्हणत असतात झालं रे आपल्या आकाशाने नम्रताच्या लग्नाची सुपारी फोडली आहे आणि या दोघांचं लग्न ठरलं आहे असं आता मी जाहीर करतो असं मामा म्हणत असतात. सगळेजण टाळ्या वाजवत असतात. आकाश नम्रता एकमेकांकडे बघत असतात पण सुप्रिया अजूनही खुश नसते. आता आकाश नम्रताला म्हणत असतो की कॉंग्रॅच्युलेशन्स नम्रता आणि नम्रता म्हणत असते कॉंग्रॅच्युलेशन्स
कॉंग्रॅच्युलेशन्स आकाश सर. आता जे हसतात ना आणि म्हणतात हे बघा हे दोघंच एकमेकाला काँग्रेस म्हणतात. अर्णव म्हणतो की तुम्ही कुणी त्याला कॉंग्रॅच्युलेशन म्हणतच नाहीत म्हणून ते दोघांना एकमेकांनाच करतायत म्हणून. आता अजूनही सुप्रियाचा मूड ठीकच नसतो. अर्णव म्हणत असतो की आकाश कसं वाटतंय. अर्णव म्हणते की वंडरफुल. तर अर्णव म्हणतो असंच वाटलं पाहिजे. ईश्वरी म्हणते म्हणजे काय सर, वाटणारच ना त्यांना आता छान म्हणून. आणि सुप्रिया इकडे ना साईडला उभारलेली असते आणि काहीतरी विचार करत असते. आता ईश्वरीचं लक्ष जातं ना तिच्या आईकडे की ती काहीतरी विचारात आहे आणि चिंताग्रस्त आहे म्हणून. आता ईश्वरी सुप्रियाकडे येते आणि म्हणते आई आई अगं होईल सगळं छान, तो नको विचार करूस. आता सुप्रिया म्हणते नक्की ना गं ईशू. तर ईश्वरी म्हणते हो आई, नमोताईचं लग्नही छान होईल, तो नको बरं काळजी करू. आणि तिचा लग्न जसं छान होईल तसा तिचा संसारही छान होईल. का माहिती आहे का तुला. तर सुप्रिया म्हणते का. तर ईश्वरी म्हणते की आम्हा दोघींच्या पाठीशी आमच्या आईवडिलांची पुण्याई आहे असं ईश्वरी सुप्रियाला सांगत असते. आणि तो हे माझा मित्राचा आजचा हा भाग इथेच संपलेला दाखवलेला आहे. पुढच्या भागात आपण पाहतो की सुप्रिया चक्क वल्लरीला पाहते आणि म्हणते की त्यावेळी माझ्या आयुष्यामध्ये जे काही वादळ आलं होतं ते याच बाईमुळे, आता ईशूच्या संसारात सुद्धा अडचणी येत आहेत ते याच बाईमुळे असं म्हणून जाते ती आणि वल्लरीचे दोन्ही हात पकडते. तर वल्लरी तिला गाडीवरती फेकून देते. आता लगेच सुप्रिया वल्लरीला फोन करते आणि म्हणते ईशू तू प्लीज इथे येतेस का लवकर. आता अर्णव आणि ईश्वरी त्या ठिकाणी जातात ना आणि सुप्रिया म्हणत असते की ईशू ती बाई माझ्या हातातून निसटली गं, मन रडायला लागते. आता अर्णव म्हणतो कोण होती ती बाई. आता सुप्रिया म्हणते की तीच बाई जिच्यामुळे तुमच्या आईने आत्महत्या केली म्हणून. आणि आता आपल्या पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत की सुप्रियाला कळतं की वल्लरीच आकाशची आई आहे म्हणून. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.